सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस मोदी शहांचा खरपूस समाचार घेतला। महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान शिंदे आणि अजितदादा करत नाहीये, तर दिल्लीत बसलेली महाशक्ती हे कट कारस्थान करत आहे। माझ्यासाठी एकच शिवसेना आहे, त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत। दिल्लीतल्या महाशक्तीने शिवसेना राष्ट्रवादी फोडली, पण त्यांनी आपल्या भाजप पक्षाला पण सोडलं नाही। फडणवीसांना मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री जबरदस्तीने केलं। ते एवढ्यावरच थांबले नाही, अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन फडणवीसांना अर्धा उपमुख्यमंत्री केलं। त्यामुळं आमची लढाई शिंदे फडणवीस यांच्याशी नाहीये, आमची लढाई दिल्लीतल्या महाशक्ती सोबत आहे। यांना उद्धव ठाकरेंनी चांगले नाव दिले, भ्रष्ट जनता पार्टी। आणि मी कधी गटबीट बोलत नाही, माझ्यासाठी एकच शिवसेना आहे आणि त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच आहेत, बाकी सब नाही। जी महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते त्यांना नाही दिल्लीवरनं हलवलं ना तर नाव माझं सुप्रिया सुळे नाही, हे सगळ्यांनी लक्षात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही कार्यकर्त्यावर एकही चुकीची पोलीसची केस केली आणि ते माझ्या कानावर आलं ना तर गाठ या सुप्रिया सुळेची। आणि त्याला उद्धवजींनी चांगलं नाव दिलंय, भ्रष्ट जनता पार्टी। ते खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की हे खोटे होते आणि तुम्ही भ्रष्ट नाही आहात। एक ग्रहस्थांची तर गंमत झाली, ते गेले होते सगळ्यांना गावभर विचारायला की अरे पुढचा प्रधानमंत्री कोण होणार, तर त्यांनाच सांगितलं राहुल गांधी होणार आहे। एक ग्रहस्थ मला मंत्रालयात भेटले होते, म्हटलं तुम्ही सगळं घ्या, ती अदृश्य शक्ती आहे नाही तर महाशक्ती आहे, ती तुम्हाला देईल पण सगळं। कारण का आज महाराष्ट्राच्या विरोधात ना एक मोठं कट कारस्थान चाललंय। मला मगाशी सातारच्या प्रेसवाल्यांनी प्रश्न विचारला की ते बाबा अत्राम असं बोलले, तुमचं काय मत आहे? म्हटलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आधी होते आणि पक्ष सोडून गेलेत किंवा उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे होते ते त्यांचा पक्ष सोडून गेलेत, त्यांच्या विरोधात काहीही बोलणार नाही। याचं कारण असं की ते जे कृती करतायत ना ती त्यांची कृती नाहीच आहे। ही जी अदृश्य शक्ती आहे किंवा ही महाशक्ती आहे दिल्लीची, ही महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते। कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांनी पक्ष सुरू केलं, हयात असताना उद्धवजींना दिला। ह्या सगळ्या लोकांनी उद्धवजींना नेता मानलं, त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा लढले आणि आज या अदृश्य शक्तीने काय शिवसेनेचं केलं हे तुम्ही सगळे बघताय। आणि मी कधी गटबीट बोलत नाही, माझ्यासाठी एकच शिवसेना आहे आणि त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच आहेत, बाकी सब नाही अपने को पता। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट वेगळा झाला। ठीक आहे, आता लढाई सुप्रीम कोर्टात चालली आहे, बहुत मजा आ रहा है। मी कधी सुप्रीम कोर्टात गेलेच नाही, या निमित्ताने जायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं। आणि गमतीचा भाग असा झाला तिथे गेल्यावर की तो समोरचा वकील आहे त्यांच्या बाजूचा, तो कोण निघाला तर सदानंद सुळेंचा वर्गमित्र। म्हणलं तुम्हाला दुसरा वकील नाही मिळाला एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये त्यांना एक वकील मिळू नये, तो माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच मिळाला। पण आपलं काही सेटिंग बिटिंग नाही हा। मी त्याला म्हटलं की बाबा रे तू तुझा क्लायंटचं काम कर, मी माझी लढाई कोर्टमध्ये असताना ताकदीने लढू, संध्याकाळी तू आणि सदानंद काय टाइमपास करायचा तो करा। पण योगायोग बघा, जिथे जिथे ते काही ना काहीतरी निघून येतं तिथे आपलं काहीतरी कनेक्शन असतं कुठे ना कुठे। सुप्रीम कोर्टात लढाई होईल ती होईल। आता इलेक्शन कमिशनमध्ये लढाई झाली, त्या दिवशी पवारसाहेब स्वतः गेले होते। मला गंमत अशी वाटली की ज्यांना पक्ष हवा आहे त्याचं कोणच नव्हतं आणि ज्यांनी पक्षाला जन्म दिला तो तिथे मात्र तिथे 5 तास बसून होता। लक्षात ठेवा, मी एक आई आहे, मला माहिती आहे की जन्म जेव्हा आपण देतो ना, सगळ्या महिला इथे बसल्या आहेत, 10 पोरं रडली ना तरी आपलं पोराचा सूर त्या आईला माहिती असतो, तिला माहिती असते हे मूल आपलंच आहे। तसंच आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नातं आहे। कोणीही काही काढून दे आणि अदृश्य शक्ती देऊ दे, पण त्याचा माय बाप राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आहे आणि त्या माणसाचं नाव शरद पवार आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते। पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं हे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, शिवसेनेचं केलं,
राष्ट्रवादीचं केलं, हे तर त्या अदृश्य शक्तीने केलं, पण भारतीय जनता पक्षाला पण सोडलं नाही. देवेंद्र फडणवीसांचे हाल, 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे होते त्यांना. 105 आमदार निवडून आणले, 10 मार्क मिळाले. त्याच्यानंतर त्यांना CM नाही केलं, डेप्युटी CM केलं, 5 मार्क काढून टाकले, 5 मार्क दिले 10 पैकी. त्याच्यानंतर आणखीन एक उपमुख्यमंत्री, 2.5 मार्क. सर तुम्ही शिक्षक आहात ना, किती पासला लागतात मार्क? 35. 2.5 म्हणजे फेल. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरही ह्याच अदृश्य शक्तीने घात केलाय. आणखीन एक व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. गडकरी साहेब अतिशय चांगले मंत्री, आमची सगळ्यांची कामं करतात. जाहीरपणे मी हे म्हणते, मी तर पार्लमेंटमध्ये पण म्हणते की गडकरी साहेब हा असा एक मंत्री आहे जो पक्ष बघत नाही, तो विकास बघतो. त्याच्यामुळे गडकरी साहेबांबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. पण गडकरी साहेबांचेही अधिकार काढण्याचं पाप याच अदृश्य शक्तीने केलंय. आता एक राष्ट्रवादी, एक शिवसेना आणि 2 भारतीय जनता पक्ष, हे सगळ्यांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजे ते सगळे मराठी आहेत. आणि या सगळ्या मराठी माणसांचं कंबळ न मोडण्याचा पाप एकच अदृश्य हात करतोय. आणि माझी लढाई ह्यांच्याबरोबर नाही आहे, माझी लढाई त्या अदृश्य हाताबरोबर आहे. ह्या अदृश्य शक्ती जी महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते, त्यांना नाही दिल्लीवरनं हलवलं ना तर नाव माझं सुप्रिया सुळे नाही, हे सगळ्यांनी लक्षात. किती कष्ट करायला लागले ते करू. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, आत्ता ते सत्तेत आहेत, 10-1 महिने राहतील अजून, पण मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की 10 महिन्यात पण खूप महिने असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही कार्यकर्त्यावर, एकही चुकीची पोलीसची केस केली आणि ते माझ्या कानावर आलं ना तर गाठ या सुप्रिया सुळेची आहे. खोट्या केसेस, आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करायच्या नाहीत. आणि तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट बघा, ते भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पण पोलिसांचे फोटो माझ्याबरोबर जास्त असतील. कारण का, आपले उलटे धंदे नसतात. माझ्या मतदारसंघात कुठल्याही पोलीस ऑफिसरला विचारा, भानगडी नसतात, कधी चढत नाही तिकडे. उगाच ते विरोधात आहेत, सत्तेत आहोत म्हणून चुकीचा पोलीस यंत्रणेचा वापर कधीच आम्ही केला नाही. आणि पोलीस यंत्रणा ही मायबाप तुमचे कष्ट करून आपले पोलीस येतात, त्यांना पण असं फालतूगिरी आवडत नाही. ही आपलीच शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, कोण आहेत. आणि जे जे आता पोलीसवाले भेटतात ना, त्यांची भरती कोणी केली आहे माहिती आहे? माझे ज्येष्ठ बंधू. मी अभिमानाने सांगते की आजची जे पोलीस इथे विचारून बघा, त्या ज्या युवा मुली आहेत बघा, त्या बसत्या तिकडे, त्यांची भरती जेव्हा झाली असेल तेव्हा माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री होत्या, त्या काळातले आहे की नाही? ते बघा दोघी हो म्हणतायत, आबाच्या वेळेच्या आत ना दोघी. सी, ही कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेत. आणि कधी पोलीसचा गैरवापर केला नाही, उलटे धंदे आपण केले नाही, आणि कधी करणारे नाही, आपलं राजकारणच नाही. पण मला विचार करून तुम्ही सांगा की या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये 1.25 वर्षात तुमच्या पत्रात काय पडलं? तुम्ही सगळे शेतकरी आहात ना. कांद्याला भाव आला नाही, टमाट्याला भाव नाही, दुधाला भाव, मग साखरेला भाव. आणि सगळ्यात जास्त मी लढले असेल ते पियुष गोयल, माहिती आहेत का तुम्हाला? पियुष गोयल वाणिज्य मंत्री आहेत या देशाचे. 5 महिन्यापूर्वी मी त्यांना ट्विट करून सांगितलं होतं की कांद्याचे भाव पडणार आहेत, आत्तापासून सांभाळा, अडचण होईल. मला म्हणले ते काय कळते सुप्रिया सुळेंना कांद्याबद्दल? बघा आमचं सरकार 40% टॅक्स लावलाय. किती? 40. या देशातले सगळ्यात पैसेवाले लोक आहेत ना, ते पण 40% टॅक्स भरत नाही. पण तुम्ही शेतकऱ्यांना टॅक्स लावायचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि दिल्लीच्या सरकारने केले. म्हणून मी सातत्याने सांगते, माझी लढाई यांच्याशी नाहीच आहे, माझी त्या भारतीय जनता पक्षाची लढाई आहे. आणि त्याला उद्धवजींनी चांगलं नाव दिलं आहे, भ्रष्ट जनता पार्टी. मी आत्या म्हणून उद्धवजींची परवानगी घेऊन अजून नाव त्यांना घेते. ती भ्रष्ट जनता पार्टी नाही आहे, ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. याचं कारण भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गेले. मी हा विषय खरं तुमचा नाही आहे, पण कोल्हापूर जवळ आहे. आणि जर ते काय घाडगेंचं फर्स्ट नेम काय आहे? ते घाडगे नाही का कोल्हापूरचे, काय त्यांचं नाव? समरजित घाडगे.
मला समरजित घाडगेंना विचारायचं, इथे आलेच आहे म्हणून कोल्हापूरला सभा येईन तेव्हा बोलीनच. समरजित घाडगे काय बोलायचे हो, की हे सगळे भ्रष्ट आहेत, भ्रष्ट भ्रष्ट. पालकमंत्री झाला तेव्हा चाललं का हो त्यांना, त्या समरजित घाडगेंना? मग समरजित घाडगेंना मला 2च प्रश्न विचारायचे आहेत आणि सूचना द्यायच्या आहेत की समरजित घाडगे जवाब दो. जर ते आरोप खरे असतील तर सिद्ध करून दाखवा आणि मग शिक्षा झाली पाहिजे. पण जर ते खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की हे खोटे होते आणि तुम्ही भ्रष्ट नाही आहात. दोन्ही बाजू नाही चालणार. आज रोज उठताय आणि आरोप करतायत सगळे. करा, जरूर आरोप करा. एक ग्रहस्थांची तर गंमत झाली. ते गेले होते सगळ्यांना गावभर विचारायला की अरे पुढचा प्रधानमंत्री कोण होणार, तर त्यांनाच सांगितलं राहुल गांधी होणार आहे. मी नाही, मी टी व्हीवर बघितलेलं सांगते. मी माझं सगळं भाषण असतं ना ते टी व्हीवर असतं. यांच्यासारखं मी खोटे नाटे भाषण करत नाही. मी आपलं जे खरं असतं ते बोलते, कारण का मी रामकृष्ण हरीवाली आहे. अभि उसका माझा विठ्ठलाला मला रोज उत्तर द्यावं लागतो, यांच्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे माझा विठ्ठल रागवेल मला, त्याच्यामुळे मी आपलं रोज खरंच बोलते. नाही ते जुमलेबाजी, तुला 500 कोटी, तुला 400 कोटी, तुला 300 कोटी. 1 कोटीमध्ये किती शून्य यांना माहिती नाही, तर 300 आणि 500च्या गप्पा मारताय. आहे की नाही तशी? म्हणजे आता खोक्यांमध्ये, आता पोरींनो खोके माहिती आहेत ना, मला माहितीच नव्हतं खोक्याचा अर्थ काय. हे जुमलाबाज आल्यापासून कळलं खोके. कारण का जेव्हा खोके 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 म्हणजे 50 खोके दिलेत, 50 खोके ठेवतात कुठे घरामध्ये 50 खोके? मला वाटलं खोक्या म्हणजे खोका, आपल्या लग्नाचा बस्ता असतो ना त्याला खोका असतो, तो खोका. तर मी म्हणले यांना 50 खोके भारतीय जनता पक्षाने दिले, 50 खोके. नंतर मला आपल्या पक्ष सगळे एक होते तेव्हा एकाने बोलवलं, तर इकडे म्हटलं काय, म्हणले खोके खोके काय? तुम्हाला माहिती आहे खोके काय? बघा, महिलांना माहिती नाही. 1 कोटी रुपये म्हणजे 1 खोका, तर 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये. बघा, आमच्या बिचाऱ्या महिलांना माहिती नाही. 50 खोके खोके करतात, त्यांना माहिती पण नाही काय. त्यामुळे 50 खोक्यांचं हे जे सरकार आहे ना, या सरकार महाराष्ट्राला, तुम्ही म्हणता 50 खोके एकदम ओके, माझं म्हणणं आहे 50 खोके इज नॉट ओके. आम्ही काय साबण आहोत का कोणी यावं विकत घ्यावा? बॉस, देर इज नो प्राईस टू अस. विकत घेऊन बघावं त्या भारतीय जनता पक्षाने, हिंमत करावी आहे. असल्या भानगडी मालाच्या माझ्या नादीच ते लागत नाहीत, कारण का त्यांना माहिती आहे की हे नैदर नाही होगा. मी पार्लमेंटमध्ये भाषण केलं की 4 वाजता, तिथे पार्लमेंटमध्ये रेंज नसते, तर बाहेर आल्यावर टिंग टिंग नवऱ्याचा मेसेज असतो, लव्ह लेटर आलं. आता तुम्हाला वाटेल माझ्या नवऱ्याला लव्ह लेटर कोण लिहितंय, दुसरं कोणी लिहित नाही. लव्ह लेटर म्हणजे सदानंदच्या आणि माझं मधलं कोड वर्ड आहे की इन्कम टॅक्सची नोटीस आली. दरवेळीच मी त्यांच्या विरोधात पार्लमेंटमध्ये भाषण केलं की त्याच विषयाची इन्कम टॅक्सची नोटीस संध्याकाळी येते, तीच फाईल सदानंद सुळे पाठवतात. मग थोडे दिवस थंड असतं, परत मी भाषण करते, परत संध्याकाळी लव्ह लेटर येतं, परत ती फाईल जाते. सदानंद म्हणतो मला कंटाळा आला याचा, तू भाषणं तरी बंद कर ना, ते हे सरकार तरी बदल. म्हटलं मी भाषण बंद करणार नाही, हे सरकार बदलायची जबाबदारी मी घेऊ शकते. तो आपलं सरकार होतं तेव्हा निधी येत नव्हता, दुसऱ्या विचाराचं सरकार आलं, निधी यायला लागला. म्हणजे ह्यांना फक्त ह्यांच्या कंट्रोल मांडणारे लोक आहेत. मराठी माणसं कंट्रोल नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आम्ही लढणार आहोत. आणि साताऱ्यावर जबाबदारी जास्त आहे. यावेळी साताऱ्याला खासदार तर तुम्ही द्यालच, पण आमदार ही द्यायची जबाबदारी ही सातारकरांनावर घ्यावी लागणार आहे, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आणि आत्ता जे निवडून आले, जे कोणी आले, झालं गेलं गंगेला व्हायला, पण आजपासून कामाला लागा. मी माझ्या लोकसभेची पूर्ण तयारी केलेली आणि मी काय तिकीट बिकीट माझ्याकडे नसतं, ते डिपार्टमेंट सगळं साहेब, जयंत पाटील आणि स्थानिक खासदार बिसदार ठरवणार. पण साधारण कुणकुण अशी आहे जी मी ऐकली, भिंती कसं म्हणतात ना, भिंतीला पण कान असतात, तसं काल एकूण जी चर्चा बाळासाहेबांनी सगळे करत होते मीटिंगमध्ये, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा इथला कॅन्डिडेट कोण आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे इलेक्शनची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. ते येतील, पैसे वाटतील, देव जाणे काय काय करतील, त्यांचा काय भरोसा नाही. पण पैशांनी चांगली माणसं विकत घेता येत नाहीत. कर्नाटकात बघितलं ना काय केलं, सगळं केलं. मी कर्नाटकाच्या लोकांचे खरंच कौतुक करते. तुमच्या आता बांधायला बांधायचं आहे, फार लांब नाही कर्नाटका. त्यांनी काय काय केलं असं लोक म्हणतात, पैसे वाटले. होय, मी म्हणत नाही आहे, वर्तमानपत्र टी व्ही म्हणते. परत कोणीतरी माझ्यावर नाराज व्हायचं की सुप्रिया सुळे म्हणतात, असं लोक म्हणतात, टी व्ही म्हणतात. आणि ते 40% सरकार होतं, आपलं तर 50 खोक्यांचं सरकार आहे.
म्हणजे हे तर 10 पावलं पुढे आहे ट्रिपल इंजिन सरकार. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जे शशिकांतजी म्हणलेत लोकसभा पहिली होईल, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं येईलच खासदार निवडून, पण विधानसभेला ही पूर्ण ताकदीने सुसंस्कृत माणसं जी तुमच्या आयुष्यात तुमच्या सुखदुःखात असतील आणि स्वतःची खोकी भरण्यासाठी नसतील असे लोकप्रतिनिधी निवडणार. सम्राट मुंबईकर म्हणतात, जातीने जरी मराठा नसलो तरी मनाने मात्र मराठाच आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. रमेश भोसले म्हणतात, डेंग्यूचा पेशंट बरा झाला का र, त्याला सांगा उपोषण मागे घेतलंय. डॉक्टर रेणुका पतंगे म्हणतात, वाघ 2 पावलं मागे येतो तेव्हा तो तितक्याच वेगानं 1000 पट ताकदीने झेप घेत असतो. जरांगे पाटील यांनी उपोषण फक्त मागे घेतलंय, स्थगित केलं आहे, संपवलं नाही. विनोद वानखेडे म्हणतात, 20 वर्ष झाली मनोज जरांगे हा माणूस मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढतोय. घरमातीचे समाजासाठी स्वतःची जमीन विकली. 1 ते 1.5 एकर जमीन शिल्लक उरली असेल. नेतृत्व पुन्हा मिळणे नाही. या माणसाला गमावू नका आणि स्वतःला मराठ्यांचे नेते म्हणून मिरवणाऱ्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी गरजवंत मराठ्यांच्या नादाला लागू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.